रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना, विशेषतः मुंबईकरांना मध्य रेल्वे लाईनवरचं सीएसएमटी स्टेशन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन माहितीच आहे. पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ते प्रसिद्ध होतं. या स्टेशनच्या नूतनीकरणाचं काम 2020 मध्ये सुरू होतं. तेव्हा स्टेशनच्या इमारतीखाली एक जुनं भुयार सापडलं होतं. साधारणतः 25 ते 30 फूट खोल आणि 8 फूट रुंद अशा या भुयारात शेवटच्या टोकाला एक खोलीही सापडल्याने त्याचं गूढ वाढलंय. ब्रिटिशकालीन हे भुयार नेमकं कशासाठी वापरलं जात होतं याबाबत अनेक अंदाज आहेत. इतिहासकारांच्या मते व्हिक्टोरिया टर्मिनस हे ब्रिटिश प्रशासनाचं एक महत्त्वाचं केंद्र असल्याने या भुयाराचा उपयोग महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्र आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असावा. काही माहितीनुसार रेल्वेचा आणि ब्रिटिश राजवटीचा मोठा पैसा आणि खजिना इथे ठेवला जात होता, ज्याला खजिनागृह असंही म्हटलं जातं. हे भुयार थेट रिझर्व्ह बँकेला जोडलेलं नाहीये, पण इथे जमा केलेला पैसा नंतर बँकेकडे पाठवला जात होता. थोडक्यात हे भुयार एक गुप्त आणि सुरक्षित जागा म्हणून वापरली जात होती, जिथून नंतर महत्त्वाच्या वस्तूंची आणि पैशांची वाहतूकही केली जात असावी. हे भुयार आता मुंबईच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग मानलं जात आहे आणि ते लवकरच पर्यटकांसाठी खुलं केलं जाईल का, अशी उत्सुकता आता मुंबईकरांना लागली आहे. हे भुयार सर्वसामान्यांसाठी एक पर्यटन स्थळ म्हणून खुलं झालं तर तुम्हाला पाहायला आवडेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.